एके दिवशी जेव्हा मी कॉलेजमधून घरी परत येत होते तेव्हा अचानक सुनसान रस्त्यावरून काही मुलांनी मला पळवून नेले आणि माझ्यावर जबरदस्ती केली. मला पुन्हा त्याच ठिकाणी त्यांनी आणून सोडून दिले होते. मी कशी तरी स्वतःला आवरत रडत रडत घरी पोहोचले, परंतु घरात ही गोष्ट मी कोणालाच सांगितली नाही. मग त्या घटनेच्या एका महिन्यानंतर माझे लग्न झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री मी खूपच घाबरले होते. जेव्हा माझा नवरा खोलीत आला, त्याने माझ्या डोक्यावरील पदर बाजूला केला तेव्हा तर माझे भानच हरपले. आज माझे लग्न होते आणि मी वधू म्हणून खोलीत बेडवर बसले होते. त्यावेळी माझे हृदय भीतीने जोर जोरात धडधडत होते. माझा साखरपुडा झाल्याच्या काही दिवसानंतरच माझ्या सोबत ती घटना घडली होती. त्या दिवसापासून तर आज लग्नापर्यंत मी प्रत्येक दिवस आणि रात्र याच भीतीने काढली होती की जर माझ्या नवऱ्याला माझी वास्तविकता समजली तर काय होईल. माझ्यासोबत घडलेल्या त्या घटनेबाबत मी माझ्या नवऱ्याला तर सोडाच, माझ्या घरच्यांना देखील सांगितलं नव्हतं. मी या सर्व गोष्टींचा विचार करतच होते की तितक्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि माझे मन भीतीने थरथरू लागले. माझा नवरा हळूच माझ्या जवळ येऊन बसला आणि त्याने माझ्या डोक्यावरील पदर बाजूला केला. त्यावेळी इतर नव्या नवरीप्रमाणे लाजण्याऐवजी मी तर भीतीने थरथरत होते. माझा नवरा माझी खूप स्तुती करत होता, तर दुसरीकडे माझे डोकं भीतीने अगदी सुन्न झालं होतं. खरं तर लग्नाआधी मी माझ्या नवऱ्याला कधीच भेटले नव्हते. फक्त लग्नाच्या एका महिन्यापूर्वी साखरपुड्याच्या वेळेस मी माझ्या नवऱ्याची एक झलक बघितली होती. इतर मुलीप्रमाणे लग्नाबद्दल माझी देखील खूप काही स्वप्न होती. साखरपुड्याच्या वेळेस माझ्या मैत्रीण जेव्हा माझी थट्टा मस्करी करत होत्या तेव्हा मीही लाजत होते. तसेच आज देखील लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा माझा नवरा माझी एवढी स्तुती करत होता तेव्हा त्याचे प्रेम बघून मला लाजायला हवे होते. परंतु साखरपुड्यानंतर माझ्यासोबत घडलेला तो प्रसंग आठवून माझे शरीर मनाने भीतीने थरथरत होते. माझ्या नवऱ्याच्या बोलण्याकडे अजिबात सुद्धा लक्ष नव्हते. त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त एकच विचार चालू होता की जर माझ्या नवऱ्याला माझी हकीकत कळली तर काय होणार. माझ्यासोबत घडलेल्या त्या भयानक घटनेमुळे मला माझे आयुष्य नकोसे झाले होते. मला तर जगण्याची आता इच्छा देखील राहिली नव्हती. असेच रडत दिवस पुढे ढकलत मी आज इथपर्यंत पोहोचले होते. माझा नवरा माझ्यासोबत खूप प्रेमाने बोलत होता. तो माझ्याकडे एकटक नजरेने बघत होता. त्याची ती नजर पाहून मी खूपच घाबरले होते. मला सारखं असंच वाटत होतं की कदाचित मी याच्यापासून जे लपवण्याचा प्रयत्न करत आहे ते सर्व सत्य याला समजले आहे. पण काही वेळाने माझ्या नवऱ्याने जे सांगितलं ते ऐकून तर मी खूपच हैराण झाले. तो म्हणू लागला की मी खूप थकलो आहे आणि मला असे वाटते की तू देखील खूप थकली आहे, त्यामुळे तुझे कपडे बदल आणि झोपून जा. असे बोलून तो झोपून गेला आणि मी तिथेच बसून त्याच्याकडे बघतच राहिले. विचार करत होते की हा कसला नवरा आहे ज्याने लग्नाच्या पहिल्या रात्री मला स्पर्श देखील केला नाही आणि याच्या या वागण्यामुळे माझ्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली होती. मग मी पण कपडे बदलले आणि बेडवर जाऊन झोपून गेले. परंतु माझ्या डोक्यात एकच विचार फिरत होता. लग्नाची पहिली रात्र असून माझ्या नवऱ्याने मला स्पर्श देखील केला नाही आणि सरळ झोपून गेला. पूर्ण रात्र मी हाच विचार करत होते आणि या विचाराने मला झोप सुद्धा येत नव्हती. दुसऱ्या दिवशी आमच्या लग्नानंतरचे बाकीचे विधी पार पाडण्यात आले. त्यावेळी मनातून दुःखी असूनही चेहऱ्यावर खोटे खोटे का होईना हसू आणून मी सर्वांसमोर उभे होते. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझी खूप स्तुती केली, कारण मी दिसायला खूप सुंदर होते आणि त्यात लग्नाच्या त्या 16 शृंगाराने माझ्या सौंदर्यात आणखीनच भर आणली होती. मला असे वाटत होते माझे हे सौंदर्य पाहून माझा नवरा आज रात्री नक्कीच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याशिवाय राहूच शकणार नाही. खरं तर माझ्यासोबत घडलेल्या त्या घटनेमुळे मी खूपच घाबरलेले होते. पण माझी अशी देखील इच्छा होती की लग्नानंतर प्रत्येक मुलगी ज्या प्रेमाची आतुरतेने वाट पाहत असते ते प्रेम मला माझ्या नवऱ्याने द्यावे. त्या रात्री मला जास्त वेळ माझ्या नवऱ्याची वाट पाहावी लागली नाही. माझा नवरा लगेचच रूम मध्ये आला आणि त्या रात्री त्याचा मूड देखील चांगला होता. खरं तर मी मनातून घाबरले तर होतेच, पण तरी देखील मी त्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी तयार होते. पण त्या रात्री सुद्धा माझ्या नवऱ्याने इकडे तिकडच्या गप्पा मारल्या आणि मग मला झोपायला सांगून स्वतः देखील झोपून गेला. माझ्या नवऱ्याचे हे वागणे पाहून मी खूपच हैराण झाले होते. त्यावेळी मला प्रश्न पडला की माझ्यामध्ये इतकी पण कशीच नव्हती की माझा नवरा माझ्याकडे आकर्षित होईल. माझ्या नवऱ्याचे हे वागणे पाहून मला खूप वाईट वाटले होते. माझ्या नवऱ्याला माझे खरे सत्य समजले तर काय होईल या विचाराने मी आधीच खूप घाबरलेले होते आणि त्यात माझ्या नवऱ्याच्या या अशा वागण्यामुळे माझ्या मनाची अवस्था खूपच वाईट झाली होती. खरं तर माझा नवरा स्वभावाने खूप चांगला होता. तो माझ्याशी खूप प्रेमाने वागायचा, परंतु त्याची एकच गोष्ट मला खूप सतावत होती. ती म्हणजे आता आमच्या लग्नाला
महिना होण्यात आला होता, तरी देखील अजून सुद्धा त्याने माझ्याशी कोणतेही शारीरिक संबंध ठेवले नव्हते. रोज रात्री तो माझ्यासोबत इकडे तिकडच्या गप्पा गोष्टी करायचा आणि मग मला झोपायला सांगून स्वतः देखील झोपून जायचा. त्याच्या अशा वागण्यामुळे माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले होते. रात्री झोपेत मला माझ्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंगाची चित्रविचित्र स्वप्ने पडायची आणि त्यामुळे मी झोपेतून डचकूनच उठायची. दिवसेंदिवस माझी अवस्था खूपच वाईट होत चालली होती. आता हळूहळू आमच्या लग्नाला 3 महिने उलटून गेले होते आणि आता माझ्या शरीरात अचानक बदल घडू लागले होते. मला हे सर्व घडायच्या आधीच माझ्या नवऱ्यासोबत संबंध निर्माण करायचे होते, परंतु तसे काहीच झाले नाही. आता माझी खरी हकीकत जगासमोर उघड होणार होती आणि हाच विचार करून मी सतत डिप्रेशन मध्ये राहायचे. त्यामुळे एके दिवशी अचानक माझी तब्येत खूपच बिघडली. तेव्हा माझा नवरा मला लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि मग डॉक्टरांनी तेच सांगितले ज्याची मला भीती होती. डॉक्टरांनी सांगितले की मी आई होणार आहे आणि मला आता 3रा महिना सुरू झाला आहे. हे ऐकून मी माझ्या नवऱ्याच्या नजरेला नजर देण्याच्या लायकीचे राहिले नव्हते. मी शर्मेने मान खाली करून तिथेच बसले होते. मला वाटले की आता माझे सगळं काही संपलं. माझा नवरा तर आता माझे तोंड देखील बघणार नाही. तुम्हाला नक्कीच घटस्फोट देईल, कारण त्याच्या जागी कुणीही असते तर त्याने तेच केले असते. मला तिथेच बसून स्वतःच्या नशिबावर जोर जोरात रडावीशी वाटत होते, पण मी ते देखील करू शकत नव्हते. डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला सांगितले की जास्त टेन्शन घेतल्यामुळे तुमच्या बायकोची अवस्था खूप वाईट झाली आहे. तिला खूप अशक्तपणा आला आहे, त्यामुळे तिला जरा पौष्टिक आहार द्या आणि यासोबतच तिला एक चांगले वातावरण देखील मिळाले पाहिजे. त्यावेळी डॉक्टर जे सांगत होते ते सर्व माझा नवरा अगदी शांतपणे ऐकत होता. माझ्या नवऱ्याला हे माहीत नव्हते की माझ्या पोटात वाढणारे हे बाळ नेमकं कोणाचं आहे. त्यावेळी माझ्यासोबत घडलेला तो भयानक प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून फिरू लागला. लग्नाच्या 3 महिन्यापूर्वीची ही घटना होती. एके दिवशी जेव्हा मी माझ्या कॉलेजवरून घरी परत येत होते, तेव्हा काही मुलांनी मला पळवून नेले होते आणि त्यानंतर त्यांनी मला एका सुनसान जागेवर नेलं, जिथे माझ्या आरडाओरडा करण्याचा काही देखील फायदा होणार नव्हता, कारण तिथे माझा आवाज ऐकून मला मदत करणारे कोणीही नव्हतं. मी त्या मुलांपुढे हात जोडून माझ्या इज्जतीची भीक मागत होते, परंतु त्या निर्दयी मुलांना माझी दया आली नाही. माझ्या रडण्याचा ओरडण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. जास्त आरडाओरडा करू नये म्हणून त्यांनी माझे तोंड दाबले होते. त्यावेळी मला फक्त एवढे दिसत होते की एक मुलगा माझ्यावर जबरदस्ती करत होता, ज्याने त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा लोगो असलेला ग्रीन कलरचा रुमाल बांधलेला होता आणि त्याच्या शर्टवर एक वेगळ्याच प्रकारचे चित्र होते. हे पुरावे त्यांना शोधण्यासाठी पुरेसे नव्हते. त्यावेळी मला असे वाटत होते की मी कुठेतरी जाऊन माझा जीव द्यावा. मी अक्षरशः बेशुद्ध झाले होते. मला काहीच समजत नव्हतं. थोड्या वेळाने त्या मुलांनी मला पुन्हा तेथेच नेऊन सोडलं, जिथून त्यांनी मला पळवून नेलं होतं. मग मी स्वतःला कसं बसं सावरत रडत रडत माझ्या घरी पोहोचले. घरी पोहोचल्यावर घरामध्ये माझ्या लहान बहिणीशिवाय कोणीच नव्हतं. मी माझ्या रूममध्ये गेले आणि जोर जोरात रडू लागले. त्यानंतर रोज रात्री मी तो प्रसंग आठवून झोपेतून घाबरून जागे व्हायचे. असंच रडत घाबरत मी अनेक रात्री काढल्या होत्या, परंतु माझ्यासोबत जे काही घडलं ते सगळं कोणाला सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती. जवळजवळ 1 आठवडा माझ्या अंगात ताप होता आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पूर्ण तेज निघून गेलं होतं. त्या घटनेआधीच माझा साखरपुडा झाला होता. हळूहळू त्या वाईट काळातून सावरण्याचा मी प्रयत्न करत होते. मी घरातल्यापासून ही गोष्ट लपूनच ठेवली होती आणि स्वतःला कसा बसा सावरले होते, परंतु काही काळानंतर मला माझ्या तब्येतीमधील फरक जाणवू लागला. कधी कधी मला चक्कर यायची तर कधी कधी उलट्यांसारखे देखील व्हायचे आणि त्यामुळे मी पुन्हा घाबरले. मला असे वाटले की माझ्यासोबत जो प्रसंग घडला आहे त्यामुळे तर हे सर्व होत नसेल ना. याच भीतीने एके दिवस मी कुणालाही न सांगता कॉलेज सुटल्यावर डॉक्टरांकडे गेले आणि तपासणी करून घेतली. त्यावेळी मी देवाकडे एकच प्रार्थना करत होते की जो मी विचार करत आहे तसे काहीही नसावे, पण कदाचित देवाला हे मान्य नव्हते, कारण ज्याची मला भीती होती तेच घडले. मी गरोदर होते. ते ऐकून मी जोर जोरात रडू लागले. मी देवाजवळ तक्रार करू लागले, मी असे कोणाचं काय वाईट केलं आहे की हे सगळं माझ्या बाबतीत घडले. आता मी कुठे जाणार आणि या सर्वांसाठी कोणाला जबाबदार धरणार. माझ्यासोबत घडलेल्या त्या घटनेचा कोणी देखील साक्षीदार नव्हता आणि मला माहित होते की जर याविषयी मी कोणाला काहीही सांगितले तर सर्वांनी मलाच गुन्हेगार ठरवलं असतं, कारण काहीही झाले तर या समाजात दोषी फक्त स्त्रीलाच ठरवलं जातं. घरी येऊन मी आता शांत राहू लागले होते. माझ्या घरात माझे आई वडील होते आणि एक लहान बहीण होती. तिला अजूनही तेवढी समज नव्हती. मग त्यातच माझ्या लग्नाबद्दल चर्चा होऊ लागली, त्यामुळे मी अजूनच घाबरले. मी विचार केला की जर माझ्या भावी नवऱ्याला हे सर्व सत्य समजले तर तो मला कधीच स्वीकारणार नाही. मग या सर्वातून मी एक मार्ग असा काढला की लग्न झाल्यानंतर काही दिवसातच मी सांगेन की मी गरोदर आहे आणि मग डिलिव्हरी झाल्यानंतर सांगेन की माझी 7 महिन्याचीच डिलिव्हरी झाली आहे
आणि मग हा सगळा विषय तिथेच संपेल. परंतु इथे देखील माझ्या नशिबाने माझा घात केला, कारण माझा नवरा माझ्यासोबत इतक्या प्रेमाने बोलायचा, माझी एवढी काळजी घ्यायचा, पण त्याने आजपर्यंत माझ्यासोबत कोणतेही संबंध ठेवले नव्हते. आणि आता डॉक्टरांनी सर्व हकीकत सांगितली होती. मला माहित होते की आता घरी गेला माझा नवरा माझ्यावर चारित्र्यहीन असल्याचा आरोप लावून मला घटस्फोट देणार. गेल्या 3-4 महिन्यात माझ्या मनाची अवस्था इतकी वाईट झाली होती की त्या घटस्फोटासाठी आणि लोकांची ते वाईट बोलणे ऐकण्यासाठी माझे मन पूर्णपणे तयार झाले होतं. घरी गेल्यानंतर माझा नवरा मला रूम मध्ये घेऊन गेला. खरं तर मला माहित होते की आता माझा नवरा भांडायला सुरुवात करेल, मला वाईट बोलेल, घरात आदळआपट करेल. परंतु इथे तर सगळे उलटच घडत होतं. दुपारची संध्याकाळ झाली, संध्याकाळची रात्र झाली, तरी माझ्या नवऱ्याने मला एक प्रश्न देखील विचारला नव्हता. तुम्हाला फक्त आराम करायला सांगत होता. खरं तर मला त्याच्या या वागणुकीवर विश्वासच बसत नव्हता की शेवटी एखादा पुरुष इतका समजूतदार कसा असू शकतो, जो स्वतःच्या बायकोच्या अशा अनैतिक गरोदरपणाला समजून घेत होता. इतके सगळे होऊनही तो इतका शांत होता, हे कसं शक्य आहे? हा विचार करून मी अगदी हैराण झाले होते. परंतु त्याला या वागणुकीचं कारण विचारण्यात माझी हिंमत सुद्धा नव्हती. माझ्या नवऱ्याच्या त्या वागणुकीमुळे आणि स्वभावामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल आदर खूप वाढला होता. जसे जसे दिवस जात होते तसा तसा माझा नवरा माझी खूप काळजी घेत होता. नवऱ्याच्या त्या वागणुकीला मी त्याचे प्रेम समजत होते. मग गरोदरपणाचे ते काही महिने मी खूप आरामात घालवले आणि एक गोंडस मुलाला जन्म दिला. खरं तर त्या मुलाच्या नशिबावर मला दया येत होती, ज्याला त्याच्या बापाचे प्रेम मिळू शकत नव्हते. मला देखील त्या मुलाबद्दल फारसे प्रेम नव्हते. परंतु इथे देखील माझ्या नवऱ्याचे वागणे मला खूपच हैराण करणारं होतं. माझ्या नवऱ्याने त्या मुलाला स्वतःचा मुलगा असल्याप्रमाणे खूप प्रेम दिलं. त्या मुलासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मी सांगण्याआधीच घरामध्ये हजर असायच्या. माझ्या नवऱ्यासाठी तर ते मूल खूपच मौल्यवान होतं. तो त्याची प्रत्येक प्रकारे काळजी घ्यायचा. तो जरा जरी रडला नाही तरी ते माझा नवरा खूप कासावीस व्हायचा. दुसरीकडे मी त्याची आई असून सुद्धा मला त्याची अजिबात काळजी नव्हती. माझ्या नवऱ्याची ते वागणे बघून मला तर असे वाटू लागले होते की माझ्या नवऱ्यामध्ये माणुसकी खूप जास्त आहे आणि कदाचित त्यामुळेच त्याने आजपर्यंत मला आणि या मुलाला मनापासून प्रेम दिले होते, आपुलकी दिली होती. खरं तर माझ्या नवऱ्याची त्या मुलाबद्दल असलेली ती काळजी आणि प्रेम पाहून मी खूपच वैतागले होते. जेव्हा कधी मी त्या मुलाला दूध पाजायला नकार द्यायचे किंवा त्याच्यावर चिडचिड करायचे, तेव्हा माझा नवरा माझ्यावर नाराज व्हायचा आणि त्या मुलाला घेऊन त्याचे लाड करायचा, त्याला गप्प करायचा. दिवस असेच भराभरा जात होते. जसा तो मुलगा मोठ होत होता तसे माझ्या नवऱ्याचे ते वागणे मला जास्त त्रास देत होते. त्याचे त्या उपकाराचे ओझे मला आता नकोसे झाले होते. म्हणून एके दिवशी मी माझ्या नवऱ्यासोबत भांडण केले आणि त्याला विचारले की इतके महिने उलटून गेले तर या मुलाबद्दल तुम्ही मला एक सुद्धा प्रश्न का विचारला नाही? तुम्ही मला हे का नाही विचारले की आपल्यामध्ये तर काही संबंध निर्माण झाले नाहीत, मग तू गरोदर कशी राहिली? हा मुलगा कोणाचा आहे? माझ्या या बोलण्यावर माझा नवरा माझ्याकडे शांत नजरेने एकटक पाहत होता. मी रडत होते आणि विचारत होते, तुम्हाला माझ्या शरीरातील बदल जाणवला नव्हता का? तुम्हाला माझ्यावर संशय आला नव्हता का? त्यावर माझा नवरा म्हणाला की हो, मला संशय आला होता, परंतु तू मला काहीच सांगितले नाही. नवऱ्याचे हे बोलणे ऐकून मी शॉक झाले. मला आता पूर्ण खात्री पटली होती की माझा नवरा एक संकुचित स्वभावाचा माणूस आहे. कारण त्याला माझ्यावर संशय आला होता तरी देखील त्याने मला एका शब्दाने देखील विचारले नाही हे कसे झाले आणि कधी झाले. मग मी त्यांनी विचारले की जर तुम्हाला माझ्यावर संशय आला होता तर मग तुम्ही मला का नाही विचारले? तेव्हा तो बोलू लागला, मी तुला माझ्याबरोबर काय घडले आहे ते सर्व आता खरं खरं सांगतो. त्याचे ते बोलणे ऐकून मला कळून चुकले होते की याच्यासोबत नक्कीच असे काहीतरी घडले आहे की ज्यामुळे त्याचा स्वभाव असा झाला आहे. काहीतरी असे झाले होते की ज्यामुळे तो असा दबावाखाली राहून संकुचित विचाराचा झाला आहे. मग त्याने मला त्याच्या आईबद्दल अशी गोष्ट सांगितली जी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. माझा नवरा मला सांगू लागला की त्याच्या आईसोबत देखील तसेच घडले होते जे माझ्यासोबत घडले होते. आईने देखील तिच्यासोबत घडलेला तो प्रसंग तिच्या मनामध्ये दाबून ठेवला होता. लग्न होऊन आई त्या घरात आली आणि त्यानंतर काही महिन्यानंतर माझ्या वडिलांनी आईबद्दल सर्व सत्य समजले. त्यामुळे माझे वडील आईला खूपच घालून पाडून बोलले. खरं तर या सगळ्यामध्ये माझ्या आईची काहीच चूक नव्हती. तिच्यासोबत खूप चुकीचं घडलं होतं. आयुष्यभर माझी आई माझ्या वडिलांचे टोमणे ऐकत राहिली. त्यानंतर आईची डिलिव्हरी झाली आणि माझा जन्म झाला. माझ्या वडिलांनी मला घरात ठेवले, मला शिकवले, परंतु एक गोष्ट मात्र दिली नाही, ते म्हणजे वडिलांचं प्रेम. कारण मी त्यांचा अंश नव्हतो. माझ्याकडे जगातले सगळं सुख होतं, परंतु मला माझ्या वडिलांचे प्रेम कधीच मिळाले नाही. त्यानंतर माझ्या आईला आणखी 2 मुले झाली, परंतु ती त्यांची स्वतःची होती. माझ्या वडिलांची सख्खी मुली होती, त्यामुळे त्या माझ्या भावंडांना त्यांच्या आईवडिलांचे प्रेम अगदी भरभरून मिळाले. आणि हाच फरक पाहत मी लहानाचा मोठा झालो होतो. या गोष्टीचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. माझ्या मनात श्रेयाबद्दल खूप द्वेष निर्माण होऊ लागला आणि यावरून मी माझ्या आईसोबत खूप वेळा भांडलो होतो. मी आईला विचारायचो की जर लग्नाच्या आधी तुझ्यासोबत काही चुकीचं घडलं होतं तर ते तू लग्नाच्या आधीच वडिलांना का सांगितलं नाहीस?
तुझ्यासोबत हे सर्व घडलं असताना तुझ्यासोबत लग्न करायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकार तू त्यांच्याकडून का हिरावून घेतला होतास? यामध्ये मला माझ्या वडिलांची काहीच चूक दिसत नव्हती, कारण ते त्यांच्या जागी अगदी बरोबर होते. माझ्या आईसोबत असे घडले असताना देखील माझ्या वडिलांनी तिला स्वीकारले होते. एवढेच नाही तर मला त्यांचे नाव देखील दिले होते. मी यामध्ये चूक समजत होतो की ती फक्त माझ्या आईची आहे. माझ्या नवऱ्याचे हे बोलणे ऐकून माझे अंग पूर्ण थंड पडलं होतं. आता मला समजलं होतं की माझ्या नवऱ्याला माझ्यावर संशय आला होता, तरी देखील त्याने मला या बाबतीत का विचारलं नाही. त्यानंतर माझ्या नवऱ्याने मला विचारलं, आता तू मला सांग की तू मला तुझ्यासोबत जे घडलं ते लग्नाच्या आधी का सांगितलं नाही? तू देखील या सगळ्यामध्ये सामील होतीस का की लग्नाच्या आधी तुझे कोणासोबत अनैतिक संबंध होते? नवऱ्याचे हे प्रश्न ऐकून माझ्या डोक्यात एकच प्रकारची तिडीक गेली. पण मी शांत राहिले आणि फक्त नाही मध्ये मान हलवली. मी माझ्या नवऱ्याला समजावून सांगू लागले की यामध्ये माझी काहीच चूक नाही, मी पूर्णपणे निर्दोष आहे. ज्यांनी माझ्यासोबत हे घाणेरडं कृत्य केलं आहे त्या मुलांना मी ओळखत देखील नाही आणि लग्नाच्या आधी माझे कोणत्याही मुलासोबत कसलेच अनैतिक संबंध नव्हते, की माझ्या आयुष्यात कोणी मुलगा देखील नव्हता. जर माझ्या मनात मी कोणाला स्थान दिले असेल तर ते फक्त तुम्हाला दिले आहे, असे सांगून मी माझ्या नवऱ्याची समजूत काढत होते. माझ्यावर विश्वास बसल्यानंतर माझा नवरा मला म्हणू लागला की जर तुझ्यासोबत चुकीचं घडलं होतं आणि यामध्ये तुझी काहीच चूक नव्हती तर मग तू माझ्यापासून हे सर्व का लपवून ठेवलं? त्यावर मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, आजकाल छोट्या छोट्या कारणावरून लोकांचे लग्ने मोडतात आणि इथे तर माझ्यासोबत खूप मोठा प्रसंग घडला होता ज्याचा माझ्याकडे कोणताच पुरावा देखील नव्हता. माझ्यावर असा कोणीच विश्वास ठेवला नसता. मला असे वाटले की यामध्ये गुन्हेगार मलाच ठरवले जाईल, कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. जर मला आधीच माहीत असते की तुम्ही इतक्या मोठ्या मनाचे आहात आणि तुम्ही मला इतके समजून घेऊ शकता तर तुम्हाला मी ही गोष्ट आधीच सांगितली असती. आज मी आणि माझ्या नवऱ्याने दोघांच्या मनात दडलेले सत्य उघड केलं होतं. त्यामुळे दोघांना देखील खूप बरं वाटत होतं. माझ्या नवऱ्याचा तो स्वभाव आणि तो समजूतदारपणा पाहून मी पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर माझ्या नवऱ्याने माझा हात पकडला आणि मला म्हणू लागला, आता मला तुझे सर्व सत्य समजले आहे आणि यामध्ये तुझी काही चूक नाही हे देखील मला मान्य आहे. त्यामुळे तू आता स्वतःच्या मनात स्वतःबद्दल कोणतीच अपराधीपणाची भावना ठेवू नको. सर्व काही विसरून जा आणि आता आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करूया. नवऱ्याचे हे बोलणे ऐकून मला खूपच आनंद झाला. मला असे वाटले की जणू काही माझा पुनर्जन्म झाला आहे. मी खूप आनंदी होते. परंतु मला हे माहीत नव्हते की येणाऱ्या काही काळातच माझ्या या आनंदावर विरजन पडेल आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल. असेच दिवस भराभरा जात होते. मी माझ्या आयुष्यात खूप खुश होते. माझ्या मनात माझ्या नवऱ्याबद्दल आदर आणि प्रेम दोन्ही खूप वाढले होते. तो नेहमीच माझी खूप काळजी घ्यायचा, माझ्यावर भरभरून प्रेम करायचा आणि पुन्हा एकदा देवाच्या कृपेने मी गरोदर राहिले. यावेळी देखील माझ्या नवऱ्याने पूर्वीप्रमाणेच माझी काळजी घेतली. गरोदरपणाचा हा काळ मी अगदी आनंदात जगत होते, कारण यावेळची गरोदरपण ही मला हवंसं वाटत होतं. या गरोदरपणात माझा नवरा मला काहीच काम करू देत नव्हता. त्याने एक कामवाली बाई देखील ठेवली होती जी घरातील सर्व कामे करायची. एके दिवशी माझा नवरा बाहेर गेला होता तेव्हा माझी कामवाली बाई माझ्या मोठ्या मुलाला सांभाळत होती. माझा मुलगा जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याच्या लहानपणीच्या ज्या काही वस्तू होत्या त्या माझ्या नवऱ्याने एका स्टोअर रूम मध्ये ठेवल्या होत्या. मी विचार केला की आता डिलिव्हरी व्हायला काहीच दिवस बाकी आहे, त्यामुळे बाळासाठी ज्या काही वस्तू लागतील त्या मी आधी स्टोअर रूम मधून काढून घेते, जेणेकरून त्या वस्तू व्यवस्थित साफ करून ठेवता येतील. त्यानंतर मी स्टोअर रूम मध्ये गेले. माझ्या नवऱ्याने एका बॅग मध्ये माझ्या मुलाच्या सर्व वस्तू ठेवल्या होत्या. मी माझ्या कामवाल्या बाईला ती बॅग माझ्या रूम मध्ये घेऊन यायला सांगितली. जेव्हा मी ती बॅग उघडून एक एक सामान बघू लागले तेव्हा मला त्या बॅगमध्ये अशी एक गोष्ट सापडली जी पाहून भीतीने माझा थरकाप उडाला. माझ्या डोक्यावर जणू आभाळच कोसळले होते. हे कसे शक्य होऊ शकते? माझा नवरा तर एक इज्जतदार, चांगल्या संस्काराचा आणि समजूतदार माणूस होता, मग तो हे सर्व कसे काय करू शकतो? रागाने माझ्या तळपायची आग मस्तकात गेली होती. थोड्या वेळाने जेव्हा माझा नवरा घरी परत आला तेव्हा मी त्या बॅग मध्ये सापडलेला तो शर्ट आणि रुमाल त्याच्या तोंडावर फेकून मारला आणि त्याची कॉलर पकडून त्याला विचारू लागले की हे सर्व काय आहे. तो शर्ट आणि रुमाल पाहून मला समजले होते की माझ्यावर जबरदस्ती करणारा तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझाच नवरा होता. एकाएकी माझ्या मनातील माझ्या नवऱ्याबद्दलचे ते प्रेम, तो आदर सगळं काही संपून गेलं होतं. आता माझ्या मनात नवऱ्याबद्दल फक्त आणि फक्त तिरस्कारच उरला होता. माझा नवरा मला सांगू लागला की मला फक्त तुझी परीक्षा घ्यायची होती. तुझ्यासोबत घडलेले तू मला स्वतःहून सर्व सांगतेस की नाही हे मला बघायचे होते. त्यामुळे साखरपुडा झाल्यानंतर मी तुझ्यासोबत तशी जबरदस्ती केली. मी विचारू लागले ही कसली परीक्षा? जर हे सत्य मला कधी समजले नसते तर मी माझे पूर्ण आयुष्य त्या ओझ्याखाली आणि तुमच्या उपकाराखाली जगले असते. त्या एका प्रसंगामुळे माझा हा मुलगा स्वतःचा असून सुद्धा त्याला मी कधीच प्रेम दिले नाही. आता माझ्या मनातून माझा नवरा पूर्णपणे उतरला होता. मला असे वाटत होते की ते घर सोडून निघून जावं आणि मी निर्णय घेतला की मी ते घर सोडून निघून जाणार. परंतु जात असताना माझ्या मुलाने माझे पाय पकडले.
या सगळ्यामध्ये त्याचा काय दोष होता? एका विकृत माणसाच्या बायको बरोबरच मी त्या मुलाची आई देखील होते, त्यामुळे माझी पावले तिथेच थांबली. मी जरा शांतपणे विचार केला की माझ्या नवऱ्यासोबत त्याच्या लहानपणी जे काही घडले होते त्यामुळे त्याच्या मनावर हा असा परिणाम झाला होता आणि त्यामुळे तो असा विचित्र स्वभावाचा बनला होता. त्यामध्ये त्याची काहीच चूक नव्हती. जर लहानपणी माझ्यासोबत असे काही घडले असते तर कदाचित मी देखील त्याच्यासारखेच झाले असते. मी माझ्या त्या मोठ्या मुलाकडे आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाकडे बघून त्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. परंतु दुसरीकडे माझ्या मनात माझ्या नवऱ्याबद्दल काहीच प्रेम शिल्लक राहिले नव्हते, कारण काहीही झाले तरी त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. माझ्यासोबत घडलेल्या त्या घटनेचा माझ्या मनावर काय परिणाम घडला होता, माझी काय अवस्था झाली होती, प्रत्येक दिवस आणि रात्र मी कोणत्या मरण यातना सहन केल्या होत्या हे फक्त मलाच माहीत होते. ज्याला मी एक देवदूत समजत होते, ज्याच्यावर मी मनापासून प्रेम करत होते, खरं तर त्याच माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं हे मी कोणत्याही परिस्थितीत विसरू शकत नव्हते. धन्यवाद मित्रांनो. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन